4 वर्ष. तर हॅलो गाईज, स्वागत करतो पुन्हा एकदा तुमचं माझ्या नवीन व्हिडिओमध्ये. तर प्लॅन अचानक नाही झालेला, प्लॅन आधीच होता की आम्ही कुठेतरी फिरायला जायचं म्हणून, मित्र वगैरे. तर आता आम्ही चाललो महाबळेश्वरला. ऍक्च्युली आम्ही नाही का ट्रेननी जाणार होतो. आमची ट्रेन होती नागपूरवरून, पण ट्रेन खूपच लेट झाली. तर गाईज, ट्रेन आमची खूप लेट होती. म्हणजे आम्ही 4 वाजताची ट्रेन केली होती दुपारची, तर ती संध्याकाळी 9:30ला येणार होती नागपूरला. कोणती ट्रेन होती आपली? आझाद हिंद एक्सप्रेस. आझाद हिंद एक्सप्रेस. तर ती 5 घंटे लेट होती. सो अजून, आणि तिकडं मग उशिरा पोहोचत होतो आम्ही पुणेला. सो त्यापेक्षा आम्ही विचार केला की काहून आपण ट्रॅव्हल्सने नाही जायचं. तर मग मी असंच चेक करता करता ट्रॅव्हल्सचे तिकीट चेक करत होतो. तर ट्रॅव्हल्स पण स्वस्तामध्ये भेटत होती, म्हणजे तेवढेच पैसे लागत होते ट्रेननी आणि ट्रॅव्हल्सनी. कसं आम्हाला चंद्रपूरवरून नागपूर जायला बसनी लागतच होते 250-300 रुपये, आणि तिथून पण ट्रेनची तिकीट होती. ट्रेनची तिकीट किती होती आपली? 500 रुपये ट्रेनची तिकीट होती. म्हणजे आम्हाला कसं पण करून 1000 रुपयाच्या जवळपास लागत होते. पण आता आम्ही इथून चाललो डायरेक्ट चंद्रपूरवरून ट्रॅव्हल्सनी. तर या ट्रॅव्हल्सची तिकीट ऑफरमध्ये आम्हाला भेटली 800 रुपयामध्ये. म्हणजे एकाची 800 रुपये, दोघांची 1600 रुपयेमध्ये भेटली. आणि मेन म्हणजे हेक्टिक पण नाही आहे, डायरेक्टच आपलं जाणं होत आहे. डायरेक्ट चंद्रपूरवरून बसलं की डायरेक्ट पुणेमध्ये. सो काही हेक्टिकचा प्रश्नच नव्हता, आणि चांगला म्हणजे चांगली ट्रॅव्हल्स आहे. आम्ही पर्पलला चाललो, चेक करत होतो. तर बाकीच्या ट्रॅव्हल्स थोड्या महाग वाटत होता. या ट्रॅव्हल्समध्ये ऑफर पण होता. सो आता पर्पलनी चाललो. आता आम्ही निघलो. बघा बाहेरचं नजारा दिसत नसेल तर डिझेल भरायला थांबली आहे गाडी, आणि आता आम्ही चाललेलो भेटू प्रवासामध्ये. आमची गाडी इकडे थांबून आहे. काहीतरी फॉल्ट आला वाटते गाडीमध्ये, तर इकडे आली आहे. माहीत नाही कोणत्या रस्त्यानं आली, तर रस्ता पण दिसून नाही राहिला. शायद तिकडून नेली, तिकडे गेट दिसतंय तिकडून. मी झोपून होतो. तर इथं आता गाडीचं काम चालू आहे. माहीत नाही अजून किती वेळ लागेल. तर मी काय म्हणतो, काय वाटते भाई तुला किती वेळ लागेल असं गाडीला? अर्धा तास तर लागेल. अर्धा तास लागेल आहे ना. तर बड्याच्याला थांबली तर थोडा रेस्ट पाहिजेच राहते मधामध्ये. थोडा मी वॉक पण करता इथून, की मला ट्रॅव्हलिंगमध्ये थोडा एसीचा प्रॉब्लेम आहे. सो म्हणून मी बड्याच्याला थांबली माझ्यासाठी. तर म्हणून मी बाहेर फिरत आहो, बाकीचे लोक अंदर बसून पावसामध्ये.